लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं माध्यमांकडून दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीच्या बातम्या किंवा खोट्या बातम्या प्रसिद्ध होत असताना सरकारकडूनही बऱ्याचदा चुकीची माहिती माध्यमांसमोर दिली जाते आणि बहिणीलाच कुठेतरी खोटं ठरवण्याचा प्रयत्न सरकारकडून सातत्यानं वारंवार होत असतो. आणि अशा स्थितीमध्ये एका लाडक्या बहिणीकडून जी काही सरकारला एका लेखी निवेदनाद्वारे जी काही मागणी केलेली आहे, तर ती मागणी बरीचशी लक्षवेधी आहे की सरकारला त्या पत्रामध्ये त्या महिलेनं काय लिहिलेलं आहे किंवा त्या भगिनीनं काय लिहिलेलं आहे त्याबाबतची ही एक गोषवारा. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आवडले तर इतरांना लाईक व शेअर करायला सुद्धा विसरू नका. बहिणींकडून जी काही सार्वत्रिकपणे किंवा कॉमनली जी काही मागणी होत आहे, तर त्याच्यामध्ये एका बहिणीनं पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना खुद्द मेलद्वारे मागणी केलेली आहे की तुम्हाला लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही सत्ता चाखायची होती, तर त्या सत्तेनं तुम्ही आंधळे झालेले असताना तुम्ही आमची कुठलीही मागणी नसताना लाडकी बहीण योजना सुरू केली आणि सुरू केली तर केली. 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या टप्प्याचे पैसे ज्यावेळेस जमा झाले, तर त्यावेळेस कुठलीही कारण किंवा गरज नसताना तुम्ही लाडक्या बहिणीचे खाते हे इनऑपरेटिव्ह आहेत, डॉरमॅट आहेत किंवा स्टॉप आहेत असे कारण सांगून त्यांना होल्ड केलं. वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशी खाती परस्पर कुणाचीही होल्ड करता येत नाहीत. मात्र तुम्ही ते धाडस केलं. तुमचं धाडस तुम्हाला लखला. त्याच्यानंतरही तुम्हाला पुन्हा सातत्यानं डीबीटी साठी ही केवायसी करा, ती केवायसी करा, ई केवायसी करा, सी केवायसी करा असे सातत्यानं बँकांच्या आणि त्या ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रांचे उंबरठे या लाडक्या बहिणींना झिजवायला लावले. आणि अशातच तुम्हाला कुठेतरी 14,000च्या आसपास पुरुष बोगस लाभार्थी सापडले. वास्तविक पाहता आमच्या मोबाईलमध्ये 1760 ऍप्लिकेशन आम्ही वेगवेगळे वापरत असताना एखाद्या ठिकाणी जर आम्ही आमचा आधार क्रमांक टाकला आणि त्या ठिकाणी जर चुकून स्त्रीच्या ऐवजी पुरुष हे जेंडर किंवा लिंग निवडलं, तर ते सॉफ्टवेअर सिस्टम घेत नाही. मग तुमचं पैसे खर्च करून तयार केलेलं सॉफ्टवेअरलाच काय धाड भरली होती, असंही आरोप त्या याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये तुम्ही योग्य प्रकारे आमचं बँकेचं खातं की ज्याच्यामध्ये आमचं लिंग स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्ही स्त्री आहोत की पुरुष आहोत, दुसरीकडे आधारवर सुद्धा आमचं स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे लिंग स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, पॅन कार्डवर सुद्धा आहे आणि स्वयं घोषणापत्र सुद्धा आम्ही दिलेलं असताना तुमच्या याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये योग्य प्रकारे व्हॅलिडेशन झालेलं नाही. आणि त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आलेली असताना तुम्ही मात्र ती जबाबदारी झटकून वास्तविक पाहता संबंधित मंत्र्यांनी आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं गरजेचं होतं. मात्र तुम्ही ते तसं न करता बेसरमपणासारखं स्वतःचं पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहिले. आणि किंवा तुम्ही तुमच्या सिस्टम मधील जे काही याला जबाबदार अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने सस्पेंड करणं गरजेचं होतं. मात्र तुम्ही ते तसंही केलं नाही. 18 सप्टेंबर 2025ला ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि याच्यातून कुठली तुम्ही पडताळणी केली हे तुम्ही तुमच्याच छातीवर हात ठेवून सांगितलं पाहिजे इमानदारीनं की तुम्ही फक्त मोबाईल नंबर आणि आधार हे हे एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याची पडताळणी केली. इकडून तिकडून ज्या बहिणींचा आधार आणि मोबाईल लिंक होते तर त्यांची ई केवायसी झाली. ज्यांचे नव्हते त्यांना 150 रुपयाचा भुर्दड सोसून ऐन सुगीच्या हंगामामध्ये त्यांना आधार सेंटरवर जाऊन 150 रुपये 200 रुपये देऊन ते आधार मोबाईल लिंकिंग करायला भाग पाडलं. त्याच्यानंतर नवऱ्याचा आधार मोबाईल लिंकिंग नव्हतं तर त्याचंही करायला भाग पडलं. मात्र ज्या बहिणी ज्या पतीपासून वेगळ्या राहतात की ज्यांची भानगड सुरू आहे, कटकट सुरू आहे, की ज्यांची कुठली फारकतीही झाली नाही, घटस्फोटही झाला नाही, त्यांच्यासाठी तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये ई केवायसीची कुठलीच प्रक्रिया राबवली नाही. सातत्यानं तुम्ही खोटं बोलत राहिला की आम्ही असं करू तसं करू, पोर्टलवरती व्यवस्था करू. मात्र तसं तुम्ही काहीही केलेलं नाही. त्याच्यानंतर 30 एप्रिल पर्यंत ही सातत्यानं मुदतवाढ दिली. मात्र 30 एप्रिल पर्यंत बऱ्याच बहिणींची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता नाही आली या तांत्रिक अडचणीमुळे. मात्र त्याचं पाप तुम्ही त्या बहिणीच्या मस्तकावर फोडलं. त्याच्यानंतर ज्या काही लाडक्या बहिणी तुम्ही 80 लाख अपात्र ठरवल्या, तर त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, कुठलं वाहन आहे, हातगाडी आहे, लोटगाडी आहे, भाजीपाला विकायची गाडी आहे, दूध विकायची गाडी आहे, ते तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण तो आमचा घटनादत्ता अधिकारी मात्र तुम्ही तसं काहीही सांगितलेलं नाही. तुमच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून कुठला काय डाटा प्राप्त झालेला आहे की कुणाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर आहे, कुणाच्या घरामध्ये नोकरीवाले आहेत, कुणाचं वय हे 65च्या वर गेलं, जी काही कारणं असतील तर ती पोर्टलवर तुम्ही सांगितले पाहिजे. मात्र आम्ही चोर नाहीये. तुमच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल तर तुमचा फॉल्ट तुम्हाला लखला.
मात्र लाडकी बहीण योजना जर तुम्हाला चालवायची असेल तर ती तुम्ही त्या पोर्टलवर, त्या वेबसाईटवर त्यांचं लॉग इन क्रेडेन्शियल देऊन साइन अप करून आधार क्रमांकावर त्याच्या पुढे नमूद केलं पाहिजे की तुमच्याकडे ह्या क्रमांकाचं वाहन हे आम्हाला आरटीओ कडून प्राप्त झालेल्या यादीनुसार दिसून आलं, किंवा आधार कार्डच्या तुमच्या नोंदीनुसार तुमचं वय सध्या 66 वर्ष झालेलं आहे, किंवा पॅन कार्ड आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या डाटानुसार तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 5 लाखाच्या वर गेलेलं आहे. तुम्ही रोजगार हमीच्या कामावर नवरा बायको दोघंही कामाला जाता, म्हणून तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर गेलं. जे काय असेल ते कारण सांगितलं पाहिजेत. आणि जे द्यायचंच असेल तर तुम्हाला जो काही हप्ता द्यायचा तर 1500 रुपये तुम्ही देऊन देता. तुमचे भ्रष्टाचार जे आहेत तर ते लाखो करोडो रुपये मध्ये आहेत. मात्र हे 1500 रुपये देत असताना ही तारीख आली, ती तारीख आली, जूनचा हप्ता येणार, आज GR आला, उद्या GR आला, या 12 जिल्ह्यात आली, त्या अशा खोट्या बातम्या सातत्याने येत असतात. तुमच्याकडे जर आर्थिक तरतूद नसेल तर तसं सांगा की इथून पुढे 6 महिने हप्ता वितरित होणार नाही. मात्र 10 तारीख, 5 तारीख, 1 तारीख जी काय असेल तर ती एक तारीख ठरवा, असं त्या महिला भगिनीने म्हटलेलं आहे. अतिशय चांगलं निवेदन आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.